आणि पवित्र आत्मा नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आजचा दिवस हा योहान बाप्तिस्ताचा दिवस आहे. परमेश्वराने त्याला पाठवलं तानाला येण्याची सुवार्ता देण्यासाठी आणि लोकांनी त्याचं स्वागत करावं म्हणून लोकांची तयारी करण्यासाठी. आणि तो आज आपल्याला सांगत आहे की ख्रिस्त आज आपल्या अंतःकरणात, आपल्या घरात, आपल्या समाजात येत आहे, म्हणून आपण तयारी करावी. आपली पापं टाकून आपलं अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र करावं म्हणून प्रार्थना करूया. सर्वांनी सर्वशक्तिमान सर्वसमर्थ परमेश्वर नाव तयार करू, आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्व काही जीवनात प्रेरणे हो. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वर, ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आम्हाला सिद्ध कर. त्याच्या स्वागतात आड येणाऱ्या सर्व गोष्टी आमच्या जीवनातून दूर कर. ख्रिस्त जेव्हा आपल्या वैभवाने पुन्हा येईल तेव्हा त्याच्या ज्ञानात सहभागी होण्यास व त्याच्याशी एकरूप होण्यास आम्हाला पात्र कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन. इशायाच्या खोडाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय धरण्यात त्याला आनंद वाटेल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरून तो निर्णय देणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने देईल. पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ न्याय देईल. तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीचे तारण करेल. आपल्या मुखाच्या
दूषणांचा संहार होईल. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा पोजराजवळ राहील, चित्ता कर्णाजवळ बसेल. वासरू तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील. लहान मूल त्यांना हाकील, गाय आणि अस्वल मित्र बनतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तांडे बाळ नागाच्या बीजाजवळ खेळेल. छोटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावतील. माझ्या पवित्र डोंगरावर ती कोठेही उपद्रव देणार नाहीत किंवा नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. त्या समयी राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या ईशायाच्या दुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. हे प्रभू, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करेल. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल. आपला प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल आणि चंद्र लोक पावेपर्यंत सर्व शांती करतील. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्राटीस नदीपासून पूर्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य बसेल. आपला प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना देखील तो सोडवेल. गरीब आणि गरजवंत यांच्यावर तो दया करेल. गरजवंतांच्या जीवांचे रक्षण करेल. आपला प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. त्याचे नाव चिरंजीव हो, सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्या नावाने लोक आपणाला धन्य म्हणून, सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देऊन. आपला प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायपणाला भर येईल. पौलाचे रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनांनो, शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या आपण धीराचा योग्य आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी दिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आता तुम्ही एकांतेने आणि एकमुखेने आपले प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याच्या गौरव करावा म्हणून धीर धरा आणि उत्तेजन देणारा देव असे करू की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. मी म्हणतो, देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त स्तुत्वा झालेला लोकांचा सेवक झाला, अशासाठी की पूर्वजनांना दिलेली अभिवचनेने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. परराष्ट्रांमध्ये मी तुझे स्तवन करीन आणि तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन असे शास्त्रात लिहिले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. Hallelujah.
त्याच्या वाटा नीट करा. प्रभू तुम्हाबरोबर असो. मत्तई पत्र वर्तमानातून वाचन. बाप्तिस्मा करणारा योहान उदयास आला आणि यहुदियाच्या रानापणात उपदेश करू लागला. पापाबद्दल पश्चाताप करा, कारण स्वर्ग राज्य जवळ आला आहे. ज्याच्याविषयी संदेशा यशया बोलला होता तो हाच. तो म्हणाला होता, रानावनात कोणीतरी घोषणा करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. योहान उंटाच्या केसाचे कपडे घाली, त्याच्या कमरेला तांबड्याचा पट्टा असे. रान मध आणि टोळ ह्यावर तो उदारनिर्वाह करी. येरुसलेम, सारा यहुदिया आणि यातील नदीच्या आसपासचा प्रदेश यातले लोक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पाप पदरी घेत आणि त्यांच्या कर्मी यातले नदीत बाप्तिस्मा घेत. परंतु अनेक मनुष्य आणि सदुकी बाप्तिस्मा घेण्यासाठी आपल्याकडे येत असलेले पाहून योहान त्याला म्हणाला, अहो सापाच्या पिलांनो, देवाचा कोप होणार होता तेव्हा त्यातून तुमची सुटका होईल असे तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही आपल्या पापांचा त्याग केला आहे असे आपल्या कर्णीने सिद्ध करा. अब्राहम आमचा पूर्वज आहे असे म्हणायचा विचार करू नका. मी सांगतो की अब्राहमसाठी देव ह्या दगडातून संतती निर्माण करू शकेल. वृक्षाच्या मुळावर आता खुराक रोखलेली आहे. चांगले फळ न देणारे एकूण एक झाड तोडून अखेर टाकले जाईल. तुम्ही पश्चाताप केला आहे हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याची पादत्राणे सोडण्यासाठी देखील मी माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. खड्यावरले धान्य पाखरून गहू आपल्या पोटाला साठवण्याकरता तो सूत होऊन तयार आहे, पण भुसा मात्र तो न भिजणाऱ्या अग्नीत टाकून घेईल. प्रभूचे शुभवर्तमान. मी कधी 8-15 दिवसांनी मोखाडा येथील मिशन मध्ये जातो, तर एक दिवस शिंदेवाडीतील गोंदा नावाच्या एका गावातून मला फोन आला आणि ते विचारतात, फादर तुम्ही मोखाड्यात जाणार आहात काय? आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. तर काहीतरी म्हणजे काय? तर म्हणे आमच्या गावातील बायांनी थोडे थोडे पैसे गोळा करून तिकडच्या एक 15-20 बायांसाठी नवीन साड्या आम्ही घेऊन देणारा, म्हणजे त्यांचा देखील नाताळचा सण चांगला झाला. मग मी सांगितलं हो मी जाणार आहे, तुम्ही देऊ शकता. मग त्यांनी
15 साड्या, एक 15 छोट्या मुलांचे फ्रॉक आणि काही थोडेसे जुने कपडे पण त्यांच्यामध्ये होते, पण तो जास्त वापरलेले नव्हते आणि म्हणून ते देखील त्यांनी दिले. आणि नंतर मी जाऊन तिथे दिल्यानंतर ते लोक एवढे खुश झाले की आता आमचा नाता चांगला. प्रिय बंधू, कोणत्या तरी गावातील स्त्रियांनी विचार केला की आपण स्वतः तयारी करण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी केली पाहिजे आणि अंतःकरणाची तयारी करण्यासाठी कुणासाठी तरी आपण त्याग केला पाहिजे आणि त्याग करण्यासाठी आपल्याला थोडी थोडी देणगी देऊन त्या लोकांना काहीतरी वस्तू आपल्याला देता आल्या पाहिजे की त्यांच्या जीवनात काहीतरी त्यांना आनंद मिळेल. प्रिय बंधू, अशा प्रकारे आपल्या नातासाठी तयारी करणारे लोक आहेत. ह्याचा अर्थ की त्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे. मला कोणाला तरी सुखी करायचं आहे, आनंदित करायचं आहे आणि म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे. त्या विचाराने काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करताना आपण पाहतो. प्रिय बंधू, तुम्ही देखील नाताची तयारी करण्यासाठी ह्या ठिकाणी डेकोरेशन केलं आहे, पण ह्या झाल्या बाह्य वस्तू. जोपर्यंत माझ्या अंतःकरणातून काही निघत नाही आणि माझं मन आणि अंतःकरण बदलत नाही, तोपर्यंत मी आतून तयारी करत नाही. परंतु आज आपल्यामध्ये योहान बाप्तिस्ता आलेला दिसतो आणि ह्या योहान बाप्तिस्ताला वाटलं की आपण जाऊन लोकांची तयारी करावी. पण त्याबद्दल त्यांनी विचार केला की मला माझ्या स्वतःच जीवन बदललं पाहिजे आणि म्हणून स्वतःच जीवन बदलण्यासाठी हा मनुष्य वाळवंटात जाऊन रानात राहतो. ज्या ठिकाणी मौज मजा नाही, आनंद नाही, फक्त तपश्चर्या, तपस्वी जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला सांगण्यात आलेला आहे तो काय दिसतो? गोंडपाट. म्हणजेच त्याच्या अंगावरचे कपडे देखील आपल्यासारखे नव्हते. त्याला वाटतं की मला ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही, मला फक्त माझं अंग झाकण्यासाठी काहीतरी मिळालं की बस. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू, तो तशा प्रकारचे कपडे वापरताना आपल्याला दिसतो. नंतर आपल्याला सांगण्यात आलं आहे तो काय खातो? काय नाही, फक्त थोडीशी कुठेतरी मध आणि कुठेतरी कल्पना असते तेवढं तो खातो. म्हणजे खाण्यापिण्यात देखील त्याला रस नाही. मी माझा स्वतःचा त्याग केल्याशिवाय मला दिसतं भेटणार नाही, मी कधी तयारी करत नाही, म्हणून देव प्रसन्न होऊ शकत नाही आणि म्हणून मला काहीतरी वेगळं कसं केलं पाहिजे. बघा, तो स्वतःपासून सुरुवात करतो आणि म्हणून स्वतः बदलतो आणि त्याचं ते जीवन पाहिल्यानंतर आणि त्याची ती प्रवचनं ऐकल्यानंतर हजारो आणि लाखो लोक एकत्र जमतात आणि पश्चाताप करतात. कारण पश्चाताप केल्यानंतरच त्याला बाप्तिस्मा मिळतो. आणि म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की याद्यांमध्ये एवढी गर्दी जमलेली होती की तो स्वतः आनंद. परंतु त्याला ठाऊक होतं की काही लोक असे आहेत कदाचित त्याने पश्चाताप केला नसेल. कोण? शास्त्री परुषी, जे स्वतःला धर्मिष्ठ म्हणतात,
परमेश्वर आम्हाला सगळं काही माहीत आहे. आम्हाला आतून बदलण्याची गरज नाही, पण जगाला दाखवण्यासाठी आपण सुद्धा बाप्तिस्मा घेऊया, जगाला दाखवण्यासाठी. आणि म्हणून योहान बाप्तिस्ता काय म्हणतो, अरे सापाच्या पिल्लांनो, म्हणजे त्यांना सापाची पिल्लं असं म्हणतो, क्रूर, लबाड. आणि म्हणून योहान बाप्तिस्ताकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा वेगळा असतो. जसं मी आहे तसं नाही, माझ्या परिपूर्ण बदल झाल्याशिवाय परमेश्वर मला भेटणार नाही. आणि जर आतून बदल झाले पाहिजे, म्हणजे विचारामध्ये, माझ्या करणीमध्ये, माझ्या एकंदरीत जीवनामध्ये बदल झाला तरच मी तयारी केली आहे असं होईल. नुसतं डेकोरेशन करून होत नाही. आणि म्हणून तुझ्या प्रियवंतरू, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि कदाचित तुम्ही पहिलं वाचन ऐकलं असेल, ऐकलं ना? ऐकलं का? हा, मग मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. ईशाच्या खोडाला तुम्हाला फुटे म्हणजे काय? कोण सांगितलं? पहिलंच वाक्य आहे ना, ईशाच्या खोडाला तुम्हाला फुटे. म्हणजे देवाचा शब्द आपल्या अंतःकरणात पोहोचला नाही. हा ईशाय कोण होता? ईशाय होता दाविदाचा बाप. आणि तो दावीद हा ईशायचा पुत्र, आणि येशू हा त्या दावीदचा पुत्र. म्हणून ते सांगण्यात आलेलं आहे की ईशाच्या खोडाला तुम्हाला फुटेल. आणि माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, म्हणजे आता जीवनामध्ये बदल आहे. आज कसा आपण वसईमध्ये बदल पाहतो, एवढं तुमचं सुंदर जग आहे. परंतु प्रत्येक घरात जे आपण बंगले पाहतो, त्या बंगल्यामध्ये सुद्धा तुमची जे अंतर आहे ती सुद्धा किती सजलेली असते. आणि प्रत्येक घरामध्ये आपण पाहतो नाविन्यपूर्ण वस्तू, म्हणजे आपलं जीवन बदललेलं आहे. आणि विशेषतः वसईचे ख्रिश्चन लोक सुद्धा बदललेले आहे. कारण वसईचे ख्रिश्चन लोक सर्वसामान्य लोकांप्रमाणे वागत नाही. तिथे शिस्त आहे, तिथे इज्जत आहे, अनुभव आहे. आणि त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये सुद्धा आम्हाला ख्रिस्त दिसतो. म्हणून आमचा ख्रिस्ती समाज हा वेगळा आहे. खूप माझ्या प्रिय, असं असताना सुद्धा आपल्याला कधी कधी काही गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ, काल एक बाई रडत रडत माझ्याकडे आली. काय तर म्हणे, माझी 2 मुलं ती आता मोठी झाली आहेत आणि त्यांचे बाप आहेत ना, त्यांना वाटतं ते करतात ना तसंच. आणि मुलांना वाटतं की आता आपण वेगळं काहीतरी केलं नाही. आणि त्यांचं पटत नाही. आणि एकमेका बोलतात, मला कंटाळा वैताग आलाय. तरी सांगितलं, आपण परमेश्वर आणि माझ्या प्रिय बंधू गेलो तिच्या एकंदरीत बोलण्यात जोड असं दिसत होते की मी एकदा आत्महत्या करते का जात. मग असं चित्र आपल्या कॅथलिक समाजाला दिसेल का? आणि त्याला मी जबाबदार आहे का?
माझे स्वतःची आई, माझ्या स्वतःचे वडील, माझ्या स्वतःची मुलं जरी आपला समाज इतका सुंदर आहे तरी सुद्धा घरामध्ये वाद असतील तर ही शर्मेची गोष्ट आहे. कुठेतरी सबमिट करण्यासाठी म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सगळ्याची शिकवण देते की ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक माणसाचा सबमिट होईल. पहिल्या वाचनामध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आला आहे काय सिंह आणि करडू एकत्र बसतील, एखादा सर्प आणि छोटं बाळ एकत्र बसतील. म्हणजे प्राण्यामध्ये सुद्धा एवढा बदल होईल आणि ते सबमिट करायला तयार होतील. मग माणसं या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. जर माझा स्वतःशी सबमिट नसेल तर मी आई वडिलांची भावंडाशी सबमिट कसं करणार? मी शेजाऱ्याशी सबमिट कसं करणार? आणि म्हणून प्रत्येक माणसाने स्वतःशी सबमिट केला पाहिजे. एक गोष्ट आपल्याला दिसून येईल आजच्या शुभोक्तपणामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शास्त्रीशी पाहतो आणि त्यांना म्हणतो अहो सापाच्या पिलानं, म्हणजे काय दाखवायची बाजू एक आणि करायची बाजू एक. मी जसं दिसतो तसं नाही. मग माझं अध्यात्म कुठे आहे? माझ्या प्रियवधू कुठेतरी आपल्याला स्वतःशी सबमिट केला पाहिजे. आणि माझे जीवन खुलं आहे, ओपन टू ऑल रियालिटीज. तसं असलं तर म्हणून परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल. आणि आजच्या ह्या दिवसामध्ये योहान बाप्तिस्ता जो स्वतः बाप्तिस्मा म्हणजे काय माझ्या प्रिय बंधूंनो, बाप्तिस्मा म्हणजे माणसाच्या जीवनातील परिपूर्ण बदल. माझी पाप संपूर्णपणे नष्ट होतात आणि मी त्या दिवशी संत बनतो. बाप्तिस्माचा अर्थ जोपर्यंत आपल्या ख्रिस्ती लोकांना कळत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होत नाही. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की योहान बाप्तिस्ताची शिकवण दिलेली आहे ती माझ्या कानापर्यंत, माझ्या हृदयापर्यंत पोचते का आणि मी त्याप्रमाणे वागतो का? श्रद्धा प्रकट करूया, नैसर्गिक श्रद्धा प्रकट करूया. स्वर्गात सर्वशक्तिमान आणि परमेश्वराचा एकच प्रभू तो सर्व परमेश्वराचा आणि त्याने तुम्हारी आणि
सर्व हेतू आपल्या मनातले जे काही एकमेकांसाठी प्रार्थना आहेत, विनंत्या आहेत, त्या आपण सादर करीत आहोत. परमेश्वर समजेल की आमच्या प्रार्थना ऐक. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकांसह प्रभूचा मार्ग तयार करण्यास पवित्र आत्म्याची कृपादान व सामर्थ्य लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी समाजात सर्वत्र सामान्यता वातावरण निर्माण करण्यास प्रयत्नशील असावे. तसेच गरीब व निराधार लोकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमान योहान बाप्तिस्ता ख्रिस्ताच्या येण्याअगोदर घोषणा करताना सांगतो की परमेश्वराचा मार्ग तयार करा. प्रभू येण्याच्या आगमन समय आम्ही त्याची वाट पाहत आहोत आणि त्याच्या तयारीत आहोत असे त्याला आढळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूवरील आपली श्रद्धा बळकट व्हावी आणि आपल्या प्रार्थनेद्वारे त्याच्या सत्याची व प्रकाशाची साक्ष प्रीती, न्याय व शांतीद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. सर्व जगात विशेष करून युद्धग्रस्त देशात शांतता पसरावी. आज आपल्या विवाहाबद्दल होत असलेल्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करू. हे सर्वशक्तिमान विद्या, तू आमचा परमेश्वर आहेस. आमच्या सर्व गरजा तुला ठाऊक आहे. तुझ्या इच्छेनुसार आम्हा प्रत्येकाच्या जीवनात योग्य ते बदल घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू, तुझ्यामुळेच आमच्या अस्तित्व टिकून आहे. तुझ्या या दयाळूपणामुळेच आम्ही आमच्या प्रार्थनावरील तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर आणि आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू प्रभू तुझ्याबरोबर असो आणि तुझ्या प्रभूकडे लावा. प्रभू परमेश्वर
या हे पंचक्रिया समर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे इत्यादी सर्व प्रार्थना ते योग्य कारण आम्हासाठी नमस्कारण करून प्रभू येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पूर्ण केली व आमच्या आपल्या वैभवाने पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या कारणात आम्हाला सहभागी करेल या आशेला आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि संत त्यांच्या बरोबर धन्यवाद देत आहोत. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस आणि सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही गाणं ही गाणं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त स्वेच्छेनं स्वीकार आपल्या लोकांनी त्यांना आपल्या हातात भाकर आणि भाकर आपल्या शिष्याला तुम्ही सर्वजण आणि हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पण आहे. होते सांगितलं घेतला पुन्हा ते आभार मानले आणि पेला त्या शिष्याला तुम्ही सर्वजण घ्या आणि ज्ञान घ्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मानवाच्या क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी शब्दाचे रहस्य. येशूच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही आणि दानाचा पेला अर्पण करा. तुझ्या समोर येणारी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल धन्यवाद. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करत असताना परंतु आपल्याद्वारे एक व्हावे असे आम्ही प्रभू सर्व जगभर पसरलेल्या या तुझ्या सभेची आठवण कर. आमचे परंतु स्वामी नियोजवणारे आमचे माणूस आणि सर्व धर्मगुरू यांच्या समवेत ख्रिस्त सभेला तू परिपूर्ण कर. ज्या ज्या नवदुर्वैरी पुनरुत्थानाच्या आशेने मरण पावले आहेत त्यांची तू आठवण घे.
त्यांची तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव धन्य कुमारी कवी तिचा पती संत योसेफच्या पत्र प्रेषित आणि युगांच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलं आहे. त्यांच्या बरोबर शाश्वत सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्तात स्वामी ख्रिस्तात सह ख्रिस्तात काही पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पण ऐक्यात तुझा सन्मान व गौरव सदा सत्ता हो. आपण आपल्याकडे त्या परमेश्वर विद्याची भक्ती भावाने आणि आत्मीयतेने प्रार्थना करूया. हे सर्वकाच्या वाईटापासून आम्हाला सोडव. त्या जीवनात आमचा कृपापूर्वक शांती आमचा आधार प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असतात. तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून दूर राहा आणि सर्व प्रकारच्या कृपापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या कशाला असणार मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती असते म्हणून आमच्या पापांकडे पापासोबत शक्ती पहा आणि त्यातले जीवनाची शांती देण्याची कृपा कर. तू नित्य प्रभूची शांती असो. आपण एकमेकांना प्रभूची शांती प्रभू येशू ख्रिस्त सारा जगाचा तारणारा म्हणून ज्याची आपण वाट पाहत असतो तो ख्रिस्त बघा. त्याच्या भोजनाचे निमंत्रित झाले ते आपण साठी धन्य.
देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दयाला कृपाला अंत नाही पार तुझ्या दयाला कृपाला अंत नाही पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या कृपेने फुले पत्राची तुझ्या कृपेने मोदी वृत्तीची तुझ्या कृपेने फुले पत्राची तुझ्या कृपेने मोदी वृत्तीची तुझ्या कृपेने सर्व दुःख दूर असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार हे परमेश्वर तुला मला स्वर्गातून भाकर दिली आहेस ह्या स्वर्गीय भाकरीकडे समृद्धी चालण्यास आणि स्वर्गीय पुस्तकी आवड धरण्यास आम्हाला शक्ती मिळेल ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूद्वारे करतो. ईश्वरी कृपेने लागणार इच्छिता सिमरन डिब्रेटो श्री जेम्स आणि सौ सुशिला डिब्रेटो राहणार चिंचोली नांगाड्यांची अविवाहित मुलगी आणि जूड रॉड्रिग्स श्री लुईस आणि सौ रेजिना रॉड्रिग्स राहणार परसाव नांदा यांचा अविवाहित मुलगा मॅक्सिल रॉड्रिग्स श्री मार्शल आणि सौ ललिता रॉड्रिग्स राहणार अटवई नंबाड यांचा अविवाहित मुलगा आणि जिल रॉड्रिग्स ही लुईस आणि सौ रजिना रॉड्रिग्स राहणार परसाव नांदा यांचे अविवाहित मुलगा जॉयस लोपेस श्री लुईस आणि सौ जसिता लोपेस राहणार सीतारबाट नांदवाड यांचा अविवाहित मुलगा आणि चेल्सी रिबेलो श्री लुईस आणि सौ मेरी उर्फ कमल रिबेलो राहणार चिंचोली नांदवाड यांची अविवाहित मुलगी. या लग्नात कुठल्याही प्रकारचे अडथळे असल्यास आपल्या चर्चच्या धर्मगुरूंना कळवणं तुमचं नैतिक कर्तव्य आहे.
आगमन काळातील दुसरा रविवार. आजची उपासना भाटी गावकऱ्यांनी विधान केला. पुढील रविवारची उपासना विठाळा गावकऱ्यांनी 2026 सालासाठी बायबल चिंतन काही लवकरच येत आहे. त्यासाठी आगाऊ चर्च कार्यालयात नामनोंदणी करावी. वसईची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन गाव परिवारात नाताळगुढे तयार करायचे आहे. यामधून 5 सर्वोत्तम मोठ्यांना बक्षीस संडे स्कूल शिक्षक आणि मुलांतर्फे गावागावात कॅरल सेविंग आयोजित केली आहे. दिनांक 15, 16 आणि 17 डिसेंबर या 3 दिवशी संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत गावामध्ये कॅरल सेविंग असते. क्रिसमस कार्निवलसाठी पॅरिश काउन्सिल, युवा संघ, प्रार्थना संघ, सेवा केंद्र आणि संडे स्कूल शिक्षक यांच्या संयुक्त सभेमध्ये कार्निवलविषयी साधक चर्चा झाली. प्रथमच आपल्या पॅरिशमध्ये आपण प्रायोगिक तत्वावर या कार्निवलची सुरुवात करत आहोत. शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आपल्या चर्च ग्राउंडवर आपण एकत्र येणार आहोत. नाताळ सणाची वातावरण निर्मिती आणि शांतीचा संदेश देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा करून या कार्निवलमध्ये सहभागी व्हायचं आहे. 300 टोप्यांची मुलांसाठी ऑर्डर केलेली आहे. 300 टोप्याने 300 समोसा आणि पाण्याची बाटली जे लवकर येतील त्यांना मिळतील. 300 नंतर कोणाला मिळणार नाही. त्यामुळे लवकर या आणि आपला समोसा, पाण्याची बाटली आणि डोक्यावर क्रिसमसची टोपी तुम्हाला मिळते. परिवर्तन रंगासाठी आपण विषय जाहीर केलेले आहेत. तर 5 विषयावर तुम्हाला लिखाण करायचं आहे. लवकरात लवकर आपली हातात घ्या आणि तुमचे चांगले विचार या अंकामध्ये आपल्याला छापायचे आहे. सगळ्या गोष्टी अंकामध्ये छापता येणार नाही तर आपण मासिक चालू करणार. पॅरिशमध्ये आलेला प्रत्येक लेख हा वर्षभरात छापला जातो. तर आपल्या डोकं लढवा आणि सुंदर अशी 300 शब्दात आपले लेख चर्च ऑफिसमध्ये घ्या. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत लिहून शकतो. यावर्षी चर्च परिसरात नाताळचा मोठा जो आहे तो सिकरवाड गाव परिवार निवडून तयार करणार आहे आणि क्रिसमसच्या दिवसाची ते मानकरी असणार. आपल्या पॅरिशमध्ये ॲलिसन डायस हटोळी गाव परिवारातले यांनी ब्युटी अँड हेरिटेज हा मुंबई या चित्राचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे 8 डिसेंबर तर 14 डिसेंबरपर्यंत आहे. आपण तिथेपर्यंत पोहोचू ही आपल्याला माहिती नाही. परंतु आपल्यासाठी हा गौरवाची गोष्ट आहे की आपला एक करिष्ठ, आपला एक श्रद्धावंत मुंबईच्या आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करतो. यासाठी आपल्याला अभिमान आहे. आणि सगळं सांगितलं आपल्या चर्चच्या आवाज सुद्धा तुझा वेलकम आहे, तुला आमंत्रण देतो आणि तशा प्रकारचं प्रदर्शन तुम्ही पाहू. सामुदायिक उपारी ख्रिस्ती संस्कृती मंडळाकडून आपल्याला खास प्रेमाचं आमंत्रण आहे. यावर्षी सामुदायिक उपारी महोत्सव शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचे यजमानपद यावर्षी नांदवाड पॅरिशला मिळालेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या नांदवाड पॅरिशला आहे. त्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून वातावरणात रंगीत आणि संगीतमय करण्यात करायचे आहे. त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता अक्करवाड तलावावरून बँडवाला सर्वे उपारी संस्कृतीची दिंडी गेली.
या दिंडीमध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. माझ्या नांदवाडकरांचं नाव रोशन करायचं. गेल्या रविवारचं कलेक्शन 35,700, बुधवारचं दान आहे 7,160, महिन्याच्या शुक्रवारचं दान आहे 5,960, नायकर मंडळी आहे संचार स्मरणार्थ जावई मंडळी आणि संत विन्सेंट डी पॉलला 5,000ची देणगी दिलेली आहे. मिशन मिल्टन लिटररी संत विन्सेंट डी पॉल आणि देवळासाठी 1,000ची देणगी दिलेली आहे. आपले फादर लिओ हे पुढील अभ्यासासाठी विश्वमंदिराला एक आठवडा नागपूर येथे पाठवला आहे. मुळात आम्ही ख्रिस्ती समाज याचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि पुढील प्रशिक्षण देण्यासाठी ते नागपूर येथे गेलेले आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये त्याची आपण आठवण करूया. माझा एक हिंदू मित्र म्हणाला, तुम्ही फादर आहेत हो, तुम्हाला किती मुलं आहेत? तर मी सांगितलं मला 3,500 मुलं आहेत. 3,500? 3,500 मुलं मुली, 12 गाव आणि 75 शेजोळ आहे. मी जो फादर आहे तुम्हाला सर्वांचा, तर तुमच्या जीवनात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जी काही तुम्हाला मदत लागेल, जे काही तुम्हाला शेअरिंग करायचं, फादराबरोबर बोलायचं, आम्ही दोन्ही फादर 24 तास आपल्या जोडावर भेटत असतो. मी तर कुठेच अपार्टमेंट घेत नाही, आपल्यासाठी अवेलेबल आहे. पण तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे तर मनात भीती बाळगायची नाही, संकोच बाळगायचा. विचार तुमचा आहे, आम्ही तुमचे धर्मगुरू आहोत. फादर म्हणून मला तुमची काळजी घ्यायची. हे संपूर्ण आव्हान व मुलांसाठी, युवकांसाठी, कुटुंबासाठी खुल्लं ठेवलं. चर्चमध्ये वर्ग दिसत, चर्च भरलेलं दिसत, चर्चमध्ये लाईटीचा झगमगाट. आम्ही मुलं संध्याकाळी खेळत असतात, मला खूप आनंद होतो. ते नाही खेळली तर काय करते, इतर मोबाईलवर असते, त्या राजूला समुद्रावर बसते. त्याला खेळू दे, त्यांची एनर्जी चॅनलाइज आहे. मी सुद्धा त्यांच्यावर खेळतो. त्यांना लाईटीची गरज लागते, आम्ही त्याला टाकतो. युवकांना, मुलांना आपल्याला चर्चच्या जवळ करायचं. म्हणून तुम्हा सर्वांना मी जाहीर आवाहन करतो, तुम्हाला जी काही गरज असेल चर्चच्या धर्मगुरूशी तुम्हाला वेगळ्या आर्थिक गरज लागेल असं तुम्हाला काहीतरी मनातून सांगायचं, तुम्हाला काही सूचना करायच्या, येऊन मला सांगा. कदाचित आम्हाला कळणार नाही, पण तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला सांगू शकता. काल मी सूचना केल्यानंतर मला काही सांगितलं, पण फादर आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही. तुम्ही जर आजच तुम्हाला सांगतो, तुम्हाला एखाद्या ॲडमिशनसाठी, नोकरीसाठी पुढे शिफारस करायची आहे, लेटर द्यायचं आहे, मी माझ्याकडे आणखी देईन. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळे फादर्स वेगळ्या साकारण्यासाठी येत असतात. तर आपण सर्व नियम शिथिल केले. सगळे जगातील फादर्स आपलेच आहेत. धर्मगुरूवर येत आहे. तर आपल्या धर्मग्रामामध्ये येणारा प्रत्येक फादर याचा वेलकम आहे. त्यांना आपण मिसा अर्पण करण्यासाठी मुभा देत आहोत, लग्न लावण्यासाठी मुभा देत आहोत. तर तुम्ही घरी जाऊन सांगा की फादरांनी तुमचं स्वागत केलेलं आहे. सर्व प्रकारचे नियम मी शिकेल केले. प्लीजचा आवाज त्यांना इथे राहायला वाटतं. आपल्याकडे गेस्ट रूम आहे, ते राहायला सुद्धा येऊ शकतं. ब्रेकफास्ट सुद्धा किंवा जेवण याची सोय आपण धर्मगुरू धर्मपत्नीसाठी करत आहोत. आपल्याकडे मुलांची मिसा असते संध्याकाळी 5 वाजता.
शुक्रवारी महिन्याच्या मी वाळूचे गाव परिवार कमिटीला देत होतो. एक आई मला म्हणाली, फादर मला कामोपात विसारा येत आणि सकाळी लवकर उठतो. मी सुद्धा मुलांच्या पिसावर, तर मुलांच्या पिसावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाही. मुलं पुढे बसतील, तुम्ही मागे येऊन बसायचं आहे. मुलं आपली कशी वागतात, काय करतात, काय उत्तर देतात हे प्रोत्साहन तुम्ही राखायचं आहे. म्हणून 5ची मिसा मी सर्वांसाठी मी फादर जुडे आपल्यासाठी नेहमी मदत करायला तयार असतात. ते आपल्या पॅरिशमध्येच आहे, बसायला नाही. आज वेगवेगळ्या फादरांनी 150 पुस्तकं लिहिली. जीवनदर्शन केंद्राचे अनेक वर्ष डायरेक्टर, आदिवासी जीवन विकास केंद्र महारे येथे अनेक वर्ष डायरेक्टर, वेगवेगळ्या पॅरिशेसमध्ये त्यांनी सुंदर कार्य केलं आहे. बायबल, उपासना आणि संपूर्ण कॅटेकिझम हे त्यांचं क्षेत्र आहे. हे त्यांनी आपल्या भावाला समर्पित सक्षमीकरणाची आकाशची हे सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. याच्याने सर्व लेख वाचलेले आहेत. फक्त बाजाराने माझ्याकडे 10 कॉपीज, इग्नेशियस डिब्रिटो यांच्याकडे 10 कॉपीज अवेलेबल आहेत. रुपये 200 आपण हे बाजाराने जे ज्ञान सर्व ज्ञान करून या पुस्तकात घेतलेलं आहे. प्लीज हे पुस्तक घ्या आणि आपल्या मुलाबाळाला वाचन करण्याची सवय लावा. आज माझा आपल्यामध्ये आले, त्यांनी विस्तार पण केले, प्रवचन दिलं, त्याबद्दल मी फादरांचे मनापासून आभार मानतो. ते माझ्या आध्यात्मिक गुरु आहेत. आमच्या निर्मळचे ते फादर आहे आणि नेहमी आम्हाला सर्व तरुण म्हणून ते मार्गदर्शन करतात. गॉड ब्लेस यू फादर. तुम्ही हेच जाऊ आणि शांतच आहे, कधी तुम्ही विसरा कधी येऊ शकता. आशीर्वादासाठी आपल्या स्वतःला आज उद्या नम्रमध्ये मला सांगूया की आम्हाला तुझा आशीर्वाद आयुष्यभर मिळेल असं ते. प्रभू हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. जात प्रभूचा गौरव करण्यास समाज वाटलेल्या Viva